आपण पालक आहोत ना, म्हणून आपल्याला मूल परफेक्ट हवं असतं. मुलाने ऐकावं, ओरडू नये, रागवू नये, मोठ्याने बोलू नये, कोणाशी भांडू नये, कुठलंही सामान तोडू नये, असं कायम आपल्याला वाटत असतं. पण खरं सांगू का, मुलं चुकत नाही आहेत हो, ते शिकत असतात. जेव्हा मुलं चुकतात तेव्हा आपण काय करतो? ताबडतोब त्यांच्यावर रागवतो, त्यांना ओरडणं. किती वेळा सांगितलंय तुला? काही कळत नाही. एकतर या चुका मुलांनी मुद्दाम केलेल्या नसतात. आपण ओरडण्याने काय होतं, मुलांना वाटायला लागतं की माझ्याकडून थोडं चुकलं तरी आई बाबा मला ओरडतात. मग मुलांना ओरडायचंच नाही असं माझं म्हणणं अजिबात नाही. आपण कितीही ठरवलं तरी कधी कधी आवाज चढतोच. फक्त किती आणि कसं ओरडतो हे महत्त्वाचं आहे. आपल्या ओरडण्यावर आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. आपण रोज रोज छोट्या छोट्या चुकांवर किंवा एखाद्या दुसऱ्याच गोष्टीचा आलेल्या रागाच्या भरात जर आपण ओरडत असेल तर ते रागावणं काहीच उपयोगाचं नाही. आपल्या आईबाबांना सारखं ओरडण्याची सवय आहे. आपले आईबाबा सारखेच ओरडतात आणि यानं काय होतं, आपल्याकडे आपल्या बोलण्याकडे मुलं दुर्लक्ष करायला लागतात आणि आपलं ऐकणंच बंद करतात. पण आपण जर शांत राहिलो, थोडं थांबलो, शांत झालो, नक्की काय झालंय, आपलं मुलं असं का वागलं किंवा का चुकलं याबद्दल मुलांशी शांतपणे बोललं पाहिजे. त्यातून चूक कशी सुधारायची, ती चूक परत होणार नाही याचा विचार कसा करायचा, हे सगळं बोलून प्रश्न सुटत असतात. यातून मुलांचा आत्मविश्वास वाढत असतो. मुलांच्या चुका झाल्या तरी मुलं डगमगणार नाहीत. झालेल्या चुका मुलं सुधारायला शिकतील, चुका मान्य करायला शिकतील आणि त्यातूनच मार्ग काढायला शिकतील. लक्षात ठेवा, मुलांच्या चुकांवर ओरडणं हे पालकत्व नाही, तर मुलांच्या चुका स्वीकारून त्यांच्या चुका सुधारायला लावणारी मुलं घडवणं म्हणजे पालकत्व आहे. चला तर मग आजपासून मुलांना परफेक्ट बनवण्यापेक्षा प्रामाणिक बनवण्याचा प्रयत्न करूया.